चला तर आज आपण बघूया मेथीचं आळण. त्यासाठी मी मेथी चिरून धुवून घेतली आहे. 2 चमचे चणा डाळसोबत तिला छान वाफवून घेतली आहे. त्याच्यानंतर दही घेतलं आहे, बेसन पीठ घेतलं आहे, हिंग घेतला आहे, धनेपूड घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे, जिरं घेतलं आहे, मोहरी घेतली आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं, साखर घेतली आहे, कोथिंबीर घेतला, मीठ, कढीपत्त्याची पानं, पाणी घेतलं आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला याच्यासाठी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम दही आणि बेसन एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पातळसर करायचं, जसं आपण कढीसाठी करतो तेवढं पातळ करायचं मिश्रण. त्यानंतर एका भांड्यामध्ये छान फोडणी तयार करायची. जिरं, मोहरी, त्याच्यानंतर हळद, तिखट, लाल तिखट, त्याच्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि आलं टाकून ती एक छान फोडणी, खमंग फोडणी तयार करायची आणि त्यात वाफवलेली मेथी आणि चणा डाळ त्यात घालायची. ते सर्व मिश्रण एकजीव आणि थोडं असं फेटल्यासारखं करायचं, जेणेकरून मेथी जर मोठी राहिली असेल आपल्याकडे तर ती एकजीव होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे ताकासारखं, ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायची आणि त्याला चांगली एक उकळी आणायची, जेणेकरून ते थोडंसं आवळून येईल, घट्टसर होईल. हे तुम्ही जे मेथीचं आळण जे आहे ते तुम्ही भाकरीसोबत, ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, नाचणीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत खूप छान लागतं. त्याच्यासोबत तुम्ही पापड घ्या. त्यानंतर आपण अजून एक फोडणी तयार करणार आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, हिंग, लसूण, आलं, याची छान असं खमंग असा तडका आपण तयार करणार आहे आणि ते या आळणवर वरून छान त्याला परत एक छान तडका द्यायचा, जेणेकरून अजून एक सुगंध येतो. झालं आपलं गरमागरम मेथीचं आळण तयार. नक्की करून पहा. आवडली तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.